श्री गणेशाच्या पौराणिक आणि प्रचलित कथेनुसार एकदा देवतेला अनेक संकटांनी घेरले होते. मग ते भगवान शिवाकडे मदत मागण्यासाठी आले. त्यावेळी कार्तिकेय आणि गणेशजीही शिवासोबत बसले होते. देवताचे म्हणणे ऐकून भगवान शिवाने कार्तिकेय आणि गणेश यांना विचारले की त्यांच्यापैकी कोण देवताचे दुःख दूर करेल. मग कार्तिकेय आणि गणेशजी या दोघांनीही स्वतःला या कार्यासाठी सक्षम घोषित केले. यावर भगवान शिवांनी दोघांची परीक्षा घेतली आणि सांगितले की तुमच्यापैकी जो प्रथम प्रत्ययभूती फिरेल तो देवताच्या मदतीला जाईल. मग भगवान शंकराच्या मुखातून हे शब्द ऐकून कार्तिकेय आपल्या वाहन मोरावर बसला आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाला. पण गणेशाने विचार केला की जर त्याने उंदरावर चढून संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली तर त्याला खूप वेळ लागेल. कार्य पूर्ण कसे करायचे? मग त्याने उपायांचा विचार केला. गणेश आपल्या जागेवरून उठला आणि त्याने आपल्या पालकांना 7 वेळा प्रदक्षिणा घातली आणि परत बसला. परिक्रमा करून झाल्यावर कार्तिकेय स्वतःला विजेता म्हणू लागला. तेव्हा भगवान शंकराने श्री गणेशाला प्रत्ययभूती फिरून न येण्याचे कारण विचारले. तेव्हा गणेश म्हणाला, संपूर्ण जग आई वडिलांच्या चरणी आहे. हे ऐकून भगवान शंकरांनी गणेशाला देवाचे संकट दूर करण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे भगवान शिवाने भगवान गणेशाला आशीर्वाद दिला की जो कोणी चतुर्थीच्या दिवशी तुमची पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याच्या तिन्ही उष्णता म्हणजेच भौतिक उष्णता, दिव्य उष्णता आणि भौतिक उष्णता दूर होतील. या व्रताचे पालन केल्याने व्रत करणाऱ्याचे सर्व प्रकारचे दुःख दूर होऊन त्याला जीवनातील भौतिक सुख प्राप्त होते. माणसाचा सुख समृद्धी सर्व बाजूने वाढेल. पुत्र, नातवंडे, संपत्ती, समृद्धी याची कमतरता कधीच राहणार नाही. तर दुसरी गणेश चतुर्थीची कथा आहे. एकेकाळी राजा हरिश्चंद्राच्या राज्यात एक कुंभार राहत होता. तो मातीची भांडी बनवत असे, पण ते कच्चेच राहिले. या समस्येवर मात करण्यासाठी एका पुजाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्यांनी एका लहान मुलाला मातीच्या भांड्यासह आणव्यात फेकून दिले. तो दिवस संकष्ट चतुर्थीचा होता. त्या मुलाच्या आईला आपल्या मुलाची काळजी वाटत होती. आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी त्यांनी गणेशजींना प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुंभार उठला तेव्हा त्याची भांडी आंबवात शिजली होती, पण मुलाचे केसही सरळ झाले नव्हते. तो घाबरला आणि त्याने राजाच्या दरबारात जाऊन सर्व घटना सांगितली. यानंतर राजाने मुलाला आणि त्याच्या आईला बोलावले आणि आईने संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जे सर्व प्रकारचे अडथळे दूर करते. या घटनेनंतर महिलांनी आपल्या मुलाबाळाच्या आणि कुटुंबाच्या सौभाग्यासाठी संकट चौथचा उपवास सुरू केला. तर तिसरी कथा आहे. एकेकाळी भगवान विष्णूचा लक्ष्मीजींशी विवाह निश्चित झाला होता. लग्नाची तयारी सुरू झाली. सर्व देवांना आमंत्रणे पाठवली गेली, परंतु गणेशजींना आमंत्रण दिले गेले नाही. कारण काहीही असो, आता भगवान विष्णूच्या लग्नाच्या मिरवणुकीची वेळ आली आहे. सर्व देव आपापल्या पत्नीसह विवाह सोहळ्याला आले होते. सर्वांनी पाहिले की गणेशजी कुठेच दिसत नाहीत. मग ते आपापसात चर्चा करू लागले की गणेशजींना बोलवायचे का कारण नाही, की स्वतः गणपती आला नाही. याचा सर्वांनाच प्रश्न पडू लागला. तेव्हा सर्वांना वाटले की याचे कारण भगवान विष्णूकडून विचारावे. भगवान विष्णूंना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही गणेशाचे वडील भोलेनाथ महादेव यांना आमंत्रण पाठवले आहे. गणेशजींना वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते. वेगळ्या निमंत्रणाची गरज नव्हती. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिवसभरात 1.5 पट मूग, पाऊण जेवण तांदूळ आणि निमंत्रणाची गरज नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिवसभरात 1.5 पट मूग, पाऊण जेवण तांदूळ, पाऊण जेवण तूप आणि 1 पाऊण जेवण लाडू लागतात. गणेशजी आले नाही तरी हरकत नाही. दुसऱ्याच्या घरी जाऊन इतकं खाणं पिणं बरं नाही. आम्ही बोलत असताना कोणीतरी सुचवलं की गणेशजी आले तरी आम्ही त्यांना द्वारपाल म्हणून नेमू आणि घराची आठवण ठेवायला सांगू. तर तुम्ही उंदरावर बसून हळू चालला तर तुम्ही मिरवणुकीच्या खूप मागे राहाल. सर्वांना ही सूचना आवडली, म्हणून भगवान विष्णूंनीही त्याला संमती दिली. काय व्हायचे ते झाले असेल.
तितक्यात गणेशजी तिथे आले आणि त्यांना समजाल्यावर त्यांना घराच्या रक्षणासाठी बसवले. मिरवणूक सुरू झाल्यावर नारदजींनी गणेशजी दारात बसलेले पाहिले, म्हणून ते गणेशजीकडे गेले आणि राहण्याचे कारण विचारले. गणेशजी म्हणू लागले की भगवान विष्णूंनी माझा अपमान केला आहे. नारदजी म्हणाले की जर तुम्ही तुमची उंदराची सेना पुढे पाठवली तर ते मार्ग खोदतील, त्यामुळे त्यांची वाहने पृथ्वीवर बुडतील. जर तुम्हाला आदराने बोलावं लागेल तर आता गणेशजींनी त्वरेने आपली उंदराची सेना पुढे पाठवली आणि सैन्याने जमीन दूषित केली. तेथून मिरवणूक निघाली तेव्हा रथाची चाके पृथ्वी तलावर गेली. तुम्ही जमेल तसा प्रयत्न करा, पण चाके सुटणार नाहीत याची काळजी घ्या. प्रत्येकाने आपापले उपाय करून पाहिले, पण चाके काही बाहेर आलीच नाहीत. उलट ती अनेक ठिकाणी तुटली. आता काय करावे हे कोणाला समजत नव्हते. तेव्हा नारदजी म्हणाले, गणेशजीचा अपमान करून तुम्ही चांगले केले नाही. त्यांचे मन वळवता आले तर तुमचे कार्य पूर्ण होऊन हे संकट टळू शकते. तेव्हा भगवान शंकरांनी आपला दूत नंदी पाठवला आणि त्याने गणेशाला आणले. श्री गणेशाची आदरपूर्वक पूजा केली. मग रथाची चाके कुठून तरी बाहेर आली. आता रथाची चाके जीर्ण झाली आहेत, पण ती तुटली तर त्याची दुरुस्ती कोण करणार? खाती जवळच्या शेतात काम करत होते, त्यांना बोलावण्यात आले. आपले काम करण्यापूर्वी खातीने श्री गणेशाय नमः म्हणत मनातल्या मनात गणेशाची आराधना सुरू केली. काही वेळातच खातीने सर्व चाके सुरळीत केली. तेव्हा खाती म्हणाली, हे देवांनो, तुम्ही गणेशाचा उत्सव साजरा केला नसेल किंवा त्यांची पूजा केली नसेल, त्यामुळे तुमच्यावर हे संकट आले आहे. आपण मूर्ख आणि अज्ञानी आहोत, तरीही आपण प्रथम गणेशाची पूजा करतो आणि त्यांचे ध्यान करतो. तुम्ही तर देवलोक आहात, तरीही तुम्ही गणपतीला कसे विसरलात? आता तुम्ही लोक श्री गणेशाची जय म्हणत गेलात तरी तुमची सर्व कामे पूर्ण होतील आणि कोणतेही अडचण येणार नाही, असं म्हणत लग्नाची मिरवणूक तिथून निघाली आणि भगवान विष्णूचा लक्ष्मीजींशी विवाह लावून सर्वजण सुखरूप घरी परतले. हे गणेशजी महाराज, विष्णूचे जे काही कार्य केले आहे तेच कार्य सर्वांना करून दाखवा. भगवान गजाननाची जय म्हणा. तर चौथी कथा. श्री गणेश चतुर्थी व्रताच्या पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव आणि माता पार्वती नर्मदा नदीच्या काठावर बसले होते. तेथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपार वाजवण्यास सांगितले. शिव चौपार खेळण्यासाठी सज्ज झाला, पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. तेव्हा भगवान शिवानी काही पेंड्या गोळा केल्या, त्याचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हणाले, बेटा, आम्ही चौपार खेळायचे आहे, पण आमचा विजय पराजय ठरवणारे कोणी नाही, म्हणून तुम्हीच सांगा आमच्यात कोण हरले आणि कोण जिंकले. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात चौपारचा खेळ सुरू झाला. हा खेळ 3दा खेळला गेला आणि योगायोगाने 3 वेळा माता पार्वती जिंकली. खेळ संपल्यानंतर मुलाला आपण जिंकले की हारले हे ठरवण्यास सांगितले आणि मुलाले महादेवाला विजयी घोषित केले. हे ऐकून माता पार्वती क्रोधित झाली आणि रागाच्या भरात तिने मुलाला लंगडे होऊन चिखलात पडून राहण्याचा शाप दिला. मुलाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितली की हे माझ्या अज्ञानामुळे झाले आहे, मी हे कोणत्याही द्वेषातून केले नाही. मुलाने माफी मागितल्यावर आई म्हणाली, नागकन्या इथे गणेशाची पूजा करण्यासाठी येतील, त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश उपवास करतील. असे केल्याने तू माझी प्राप्ती करशील. असे बोलून माता पार्वती शिवासोबत कैलास पर्वतावर गेली. 1 वर्षानंतर त्या ठिकाणी सर्प मुली आल्या. त्यानंतर त्या सर्प मुलीकडून श्री गणेशाच्या व्रताची पद्धत शिकून त्या मुलाने 21 दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत केले. त्यांच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला इच्छित परिक्रमा विचारण्यास सांगितले. त्यावर तो मुलगा म्हणाला, हे विनायक, मला एवढी शक्ती दे की माझ्या पायावर चालून माझ्या आईबाबासोबत कैलास पर्वतावर मी पोहोचू शकेन आणि हे पाहून त्यांना आनंद होईल. त्यानंतर बालकांना वरदान दिल्यानंतर श्री गणेश अंतर्धान पावले. यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शिवाला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली.
चौपारच्या दिवसापासून माता पार्वती भगवान शिवापासून दूर होती. म्हणून जेव्हा देवी कोपली तेव्हा भगवान शिवाने देखील बाळाच्या सूचनेनुसार 21 दिवस गणपतीचे उपवास केले. या व्रताच्या प्रभावामुळे माता पार्वतीचा भगवान शंकराप्रती असलेला राग संपला. तेव्हा भगवान शंकरांनी ही व्रत पद्धत माता पार्वतीला सांगितली. हे ऐकून माता पार्वतीलाही पुत्र कार्तिकेयला भेटण्याची इच्छा झाली. त्यानंतर माता पार्वतीनेही गणेशजीचे 21 दिवस उपवास केले आणि दुर्वा, फुले आणि लाडू देऊन गणेशाची पूजा केली. व्रताच्या 21व्या दिवशी कार्तिकेयाने स्वतः माता पार्वतीची भेट घेतली. त्या दिवसापासून गणेश चतुर्थीचे हे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे म्हणून मानले जाते. हे व्रत केल्याने माणसाचे सर्व त्रास, दुःख दूर होतात आणि सर्व सुख सुविधा प्राप्त होतात. धन्यवाद. श्री गणेशाय नमः.